हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर शीतल, होमिओपॅथिक फिजिशियन अँड न्यूट्रिशनिस्ट। तर आज आपण डिस्लिपिडेमिया या विषयावर बोलणार आहोत। तर व्हॉट इज डिस्लिपिडेमिया म्हणजेच की रक्तामध्ये चरबीचे प्रमाण वाढणे, यालाच डिस्लिपिडेमिया असे म्हणतात। तर याचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, एक प्रायमरी डिस्लिपिडेमिया आणि एक सेकंडरी असतो। प्रायमरी हा खूप रेअरली भेटू शकतो, तर याचा मुख्य कारण हा जेनेटिक असतो, जेनेटिक म्युटेशन। पण सेकंडरी हा खूप कॉमनली आढळून येतो। आजकाल सेकंडरी डिस्लिपिडेमियाचे प्रमाण हे खूप वाढले आहे। तर याची काय काय कारणे असू शकतात? ही एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे। तर अनहेल्दी डाएट, जर तुमच्या डाएटमध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये ऑइल, देन अल्कोहोल, शुगर, सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण, आउटसाइड फूड जसे की पॅकेज फूड, देन जंक फूड, एक्सेस अमाऊंट ऑफ डेअरी प्रोडक्ट, या गोष्टींमुळे तुमचे डिस्लिपिडेमिया वाढू शकतो। देन सेडेंटरी लाईफस्टाईल जसे की टोटल लॅक ऑफ एक्सरसाइज, हे पण एक डिस्लिपिडेमियाचा कॉज असू शकतो। देन ओबेसिटी, जर तुमचा पोटाचा घेर हा जास्त वाढत असेल, तर ॲब्डोमिनल ओबेसिटी जास्त वाढत असेल, तर हा एक डिस्लिपिडेमियाचा कॉज असतो। देन ॲडिक्शन, एक्सेस इंटेक ऑफ अल्कोहोल, देन स्मोकिंग, यामुळे कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्क वाढते, म्हणजे हृदयाच्या आजाराची तीव्रता ही वाढते, कारण डिस्लिपिडियामुळे। त्यामुळे लिपिडचे मेटाबॉलिझम हे डिस्टर्ब होतं। देन काही प्रकारच्या आजारांमुळे डिस्लिपिडेमिया होऊ शकतो, जसे की किडनी डिसीज, लिव्हर डिसीज, देन डायबेटीज, हायपोथायरॉइडिझम, आणि काही प्रकारची औषधं असतात की त्यामुळे सुद्धा लिपिडचे प्रमाण शरीरामध्ये वाढू शकतो, लिपिड मेटाबॉलिझम हे डिस्टर्ब होऊ शकते। तर यासाठी आपल्याला होमिओपॅथी प्लस डाएट प्लॅन, म्हणजेच की आपल्याला आपल्या लाईफस्टाईलवर काम करणे खूप गरजेचे असते। लाईफस्टाईल चेंज करणे खूप महत्त्वाचे आहे। यासाठी तुम्हाला होमिओपॅथी खूप चांगल्या प्रकारे हेल्प करू शकते अलॉंग विथ डाएट। थँक्यू सो मच।